हंसिका स्केटिंग खेळते. हंसिका स्केटिंग खेळते. घरामध्येच खेळते, इथंच समोर अंगणात. तिला आणले होते स्केटिंग शूज तिच्या पप्पानी. तर मग ती घरातली घरात आपलं थोडं थोडं करते प्रॅक्टिस. जेव्हा तिला मूड येईल तेव्हा कधी मध्ये खेळते. अभ्यास वगैरे कमी असल्यानंतर किंवा तिचा खेळण्याचा मूड असला स्केटिंग तर ती खेळते. जमती का बघू आपण. खेळ ना, सोड ना त्या गेटला. अरे पडलीस का? लागलं का? हा, त्या शिफ्टीने नाही लागत. थोडस वाक ना कमरेतून असं. हा, तसं चालायचं. मग जमतंय तसं. हा, तसं जमतंय व्यवस्थित. बघ बरं. जमते जमते. चाक जाम झालेत बहुतेक त्याचे स्केटिंगचे. नाही फास्ट पळायला नाही ना. चाक जाम झाले असते. नाही पडली. स्केटिंग शूज जाम झालेत. आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकू म्हणजे मग ते फास्ट पळते. पळत नाही येतं. जाम झालेत जाम. थोडंसं तेल सोडलं म्हणजे हे नटा ढिल्या होतील आणि फास्ट पळेल. जाम झाले. बसलीस बघ. ह्याच्यामध्ये पण टाकू ना. असं कर पाय. थांब ना थोडंसं. असं झालं आता जरा ढिल्लं. पडशील पडशील पडशील. झाले का ढिल्लं? जाम नाही ना लागत. तेल टाकले आता स्केटिंग शूज मध्ये. बघू आता तेल टाकल्यानंतर कसं पळतंय. तर हळूच. हा, फास्ट झालंय ना. हे बघा जाम झाले होते ते. तेल टाकल्यामुळे थोडंसं त्या स्केटिंगचे चाक असे स्मूथ पळायला लागले व्यवस्थित. हे बघा छान.
किती छान पळायलेत ना. हो का. बरं आहे, ते ड्रामा आहे तिथं नेहमी नेहमी तुला पकडायला. ठेवते तेलाची बॉटल तिथंच, सांडवशील. नाहीतर पडली असतीस. हळूचा पडशील. हा तू म्हणे गो. Subscribe. Bye.